मराठी चेंबर ऑफ कॉमर्स गेल्या 40 पेक्षा जास्त वर्षांपासून मराठी उद्योजक, नव उद्योजक आणि युवा उद्योजकांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था। मुंबईतून सुरू झालेल्या या रोपट्याचे आज महाराष्ट्रभरात डेरेदार वृक्षात रूपांतर झालेलं आहे। प्रदर्शन, मेळावे, उद्योजकांचे सत्कार या आणि अशा विविध उपक्रमांमधून मराठी उद्योजकांना एक भरीव व्यासपीठ मिळवून त्यांच्या उद्यमशीलतेला चालना मिळते। यातूनच 2008 सालापासून मराठी चेंबर ऑफ कॉमर्स उद्योजकांच्या नवनिर्मितीला चालना आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सभासदांना चायनाची सफर घडवून आणते। आजपर्यंत 500च्या वर सभासद उद्योजकांनी ही उद्यमशीलतेची सफर अनुभवली आहे। आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चायना हा भारताचा प्रमुख स्पर्धक देश आहे। लोकसंख्या, निर्यात क्षमता, आंतरराष्ट्रीय बाजारावरील पकड, रोजगार या सर्वात चायना भारताच्या एकच पाऊल पुढे आहे। पण भारतातील उद्योजकांकडे बुद्धिमत्ता, भारतीय लोकांची आयटी क्षेत्रावरील मजबूत पकड, गुगल, अमेझॉन, मेटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे असंख्य लोक हे भारतीय आहेत। इतकं सगळं असताना आपल्याकडे असणारी निर्यात क्षमता, मनुष्यबळ याचा उपयोग करून आपण चायनाला नक्कीच मात देऊन पुढे जाऊ शकतो। पण त्यासाठी आधी आपल्या स्पर्धक देशाच्या कामाच्या पद्धतीला, त्याच्या स्वरूपाला, त्यांच्या विचार क्षमतेला समजून घेतलं पाहिजे, नाही का? आणि हीच संधी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सभासदांना उपलब्ध करून देतीये। चीनशी स्पर्धा करत असताना भारताला वन मोर सप्लायर म्हणून बघण्याचं हे स्वप्न पूर्ण करणं हेच ध्येय मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या सहलीतून, या चायना भेटीतून साध्य करणार आहे। तरी जास्तीत जास्त सभासदांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन यस वी कॅन डू इट या प्रेरणेनं आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी सज्ज व्हावं।